बरोबर आहे. असे प्रॉब्लेम्स भरपूर येत असतील कारण तुम्ही म्हटल्यासारखं जॉइन हो, झाल्यानंतर सीनियर्स काहीतरी सांगतात किंवा आणखीन आपल्याला बघून हो. असं वाटतं किंवा जमत नाही, म झेपत नाही असं न वाटतं. तर खूप मी तेच मराठीमध्ये पण सांगते, तुम्ही कोर्स कोणता घेणार आहात, तुम्ही डिटेल्ड माहिती जी आहे वेबसाईटवरती वाचूनच तुम्ही कोर्स चूज करा. का म्हणजे खूप अशी मुलं येतात, हं, की नाही कोर्स घेतला, 2 महिन्यानंतर ते म्हणणार, "नाही, नाही, मला काय मनात होतं ते वेगळं आणि काय आहे ॲक्चुअल कोर्स तो वेगळा." हं. असं नाही असं व्हायला नको म्हणून आम्ही पूर्ण माहिती वेबसाईटवर घालणार आहोत. तुम्ही प्लीज वाचा आणि ठरवूनच कोर्स चूज करा. असं नको व्हायचं की कोर्स चूज केला आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार की मला नाही हा कोर्स पसंत नाही आहे आणि मी चूज करणार, चेंज करणार. चेंज करायचं ऑप्शन नाही आहे. हं. तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याकडे असे काही कोर्सेस आहेत का जे रिसेंटली आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत? रिसेंटली इंट्रोड्यूस केलेले कोर्सेस तेच मॅडम मी म्हटलं, रेडिओथेरपी कोर्स हा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू केला आहे, हा एक कोर्स आहे. हं, एमर्जन्सी मेडिसिन आहे, क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी आहे. हं. मग 2 नवीन कोर्सेस हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट असले अच्छा. पण काही कोर्सेस आहेत. म्हणजे हॉस्पिटल रेकॉर्ड्स कसे मेंटेन करायचे, डिजिटल आता तुम्ही पाहिलंच ना, डिजिटल रेकॉर्ड्स मेंटेन करायचे. हे सगळं तुम्हाला हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटमध्ये शिकवतात. हा पण एक नवीन कोर्स आलेला आहे, ज्याचा डिमांड इकडे इंडियामध्ये पण आहे आणि परदेशात खूप आहे. तर तुम्ही त्याचा पण विचार करू शकता. इतके आपल्याकडे कोर्सेस आता अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी जॉब अपॉर्च्युनिटी कशा आहेत? जॉब ऑपॉर्च्युनिटीज मॅडम इंडियामध्ये पण आहेत आणि परदेशात पण आहेत. परदेशात आपली इकडची स्टुडंट्स एक म्हणजे मिडल ईस्टमध्ये सेटल झालेत, काही जणं UK ला गेलेत आणि 1-2 जणं US ला पण गेलेत. पण युज्युअली UK आणि मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये सेटल होतात मुलं. त्याला कसं अप्लाय करायचं, काय करायचं ते त्यांची डिटेल्ड माहिती त्यांच्या वेबसाईटवर असते. त्या कंट्रीच्या काही स्पेसिफिक वेबसाईट्स असतात, त्याच्यावर माहिती दिली जाते. हं. आणि एक म्हणजे 1-2 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स, वर्क एक्सपिरियन्स इकडे इंडियामध्ये लागतो त्या कोर्सेसना, म्हणजे त्या जॉब्सना अप्लाय करण्यासाठी. करायच्या आधी. हं. तुमची डिग्री संपल्यानंतर 2 वर्ष इकडे तुम्ही काम केल्यानंतर जर तुम्ही मिडल ईस्ट किंवा UK ला जायचं असेल, मग 2 वर्ष काम करून तुम्ही जर ॲप्लिकेशन घातली, तर तुमचं ॲप्लिकेशन एक्सेप्ट व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग जसं तुम्ही सांगितलंत की 4 वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यामध्ये 3 वर्ष स्टडी आणि स्टडी 4th आणि इयर इंटर्नशिप. इंटर्नशिप. इंटर्नशिपमध्ये स्टायफंड हा दिला जातो. हो. ह्याच्यामध्ये आता जे डायटिशियनचा कोर्स आहे, तो आपण म्हणजे काय म्हणतो आपण रेग्युलर न करता हं. असं बॅकग्राऊंडमध्ये किंवा असं हां. ऑनलाईन वगैरे काही करू शकतो हां, का? तर मी ते एक म्हणजे इम्पॉर्टंट माहिती आता मॅडमने जे विचारलेली आहे. काही स्टुडंट्सना हा एक म्हणजे असतं डोक्यात की नाही मी काही जणं अशी असतात, स्पेशली डिप्लोमा करून येणारी ही मुलं जी असतात. डिप्लोमा फॉर एक्झाम्पल लॅब टेक्निशियन करतात. डायरेक्टली सेकंड इयरमध्ये ती मुलं ॲडमिशन घेतात. आणि ती मुलं काय करतात, त्यांना वाटतं की डिप्लोमा आहे, तर त्या डिप्लोमाच्या आधारावर आम्ही नोकरी पण करू आणि येऊन कॉलेज पण अटेंड करू. पण हे शक्य नाही आहे. ते मला क्लिअर सांगायचं आहे तुम्हाला, की म्हणजे मॅडमनी हा विचारलेला आहे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, की हे जे आहेत आमच्याकडे कोर्सेस, प्रोग्रॅम्स तुम्ही जे काय म्हणताय ते फुल टाईम कोर्सेस आहेत हे. तुम्ही सकाळी 9 पासून संध्याकाळी 5, एक-एकदा 6 वाजेपर्यंत इकडे आधी क्लासरूममध्ये आणि त्याच्यानंतर 3 वर्ष हॉस्पिटलमध्ये, इवन हॉस्पिटलमध्ये एक-एकदा नाईट ड्युटी पण असते. तुम्ही ते सगळं करावं लागणार. सो तुम्ही नाही मी जॉब पण करणार आणि कोर्स पण करणार, हे शक्य नाही आहे. ಸೊ ते तुम्ही ಲಕ್ಷಾತ್ ठेवायला पाहिजे. ಸೊ ಯಾರಿಗೆ ಜಾಬು ಮಾಡ್ತೀನಿ, ಕೆಲವರು ಇರ್ತಾರೆ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಮಾಡಿ ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರಿಗೆ ಸೇರ್ಕೋತಾರವರು. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮನಸ್ಸಿರುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ, ನಾನು ಕಾಲೇಜಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗ್ತೀನಿ, ನಾನು ಜಾಬ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಕ್ಲಾಸು ಅಂದರೆ ಸಂಹೌ ನಾನು ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಟ್ ಒಂದು 2 ಗಂಟೆ ನಾನು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೋಗಿ ಯಾವುದೋ ಲ್ಯಾಬಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ, ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದನ್ನ ಮೊದಲೇ ಹೇಳಬೇಕಂತಂದರೆ ಅದು ಪಾಸಿಬಲ್ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೇನು ಆನ್ಲೈನ್ ಇಲ್ಲ, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಫಿಸಿಕಲಿ ಬರಬೇಕು.
ಮುಂಜಾನೆ 9ರಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ 5 ಒಂದೊಂದ್ಸಲ 6 ಗಂಟೆ ತನಕ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಕಲಿಬೇಕು. ಇನ್ನೊಂದು ಅಂತಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ಕೋರ್ಸಸಲ್ಲಿ ನೈಟ್ ಡ್ಯೂಟಿನೂ ಹಚ್ತಾರೆ, ನೈಟ್ ಡ್ಯೂಟಿನೂ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಇವೆಲ್ಲ ಫುಲ್ ಟೈಮ್ ಕೋರ್ಸಸ್ ಇದೆ, ಆನ್ಲೈನ್ ಇಲ್ಲ ಮತ್ತು पार्ट टाइम ಇಲ್ಲ. बरोबर. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा आता जे वर्किंग असतात त्यांनाही स्वतःच्या तब्येतीची थोडी काळजी असते आणि असे काही कोर्सेस जर अवेलेबल असतील तर ते करून स्वतःच्या तब्येतीसाठी सुद्धा तरी यूज करू शकतात, असा एक विचार. तर सर्टिफिकेट कोर्स जे येतात म्हणजे असे जे प्रॉब्लेम्स आता मुलांना फेस करावे लागत असतील त्यांच्यासाठी सर्टिफिकेट कोर्स जे शॉर्ट टाईमसाठी आहेत तसे काही आपल्याकडे आहेत का? नाही मॅडम, आता जे प्रेझेंटली मी जे एलाइड प्रोग्राम्सबद्दल बोलते हे सगळे म्हणजे मेजॉरिटी हे जे आहेत आहेत ते एलाइड प्रोग्राम्स आहेत. आणि काही प्रोग्राम्स असे आहेत मी जे सांगितलेले ते इंटरडिसिप्लिनरी ह्याच्यात येतात. पण हे जे सगळे प्रोग्राम्स आहेत आत्तापर्यंत मी जे काय सांगितलं हे कोणतेही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही आहेत, हे सगळे फुल फ्लेज्ड डिग्री प्रोग्राम्स आहेत, BSc और व्हॉट वी कॉल बॅचलर प्रोग्राम्स आहेत. ह्याच्यात कोणतेही मी मेन्शन केलेल्या कोर्सेसमध्ये सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स आम्ही नाही चालवत. डिप्लोमा कोर्सेस डायरेक्टली म्हणजे नॉट अंडर युनिव्हर्सिटी, अंडर JNMC जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हे जे कोर्सेस असतात ते KLE युनिव्हर्सिटीमध्ये येत नाहीत. फॉर एक्झाम्पल डिप्लोमा मेडिकल लॅब किंवा डिप्लोमा ऑप्टोमेट्री ही मुलं स्टेट गव्हर्नमेंट लेवलवरूनच ॲडमिशन करून येतात, पॅरामेडिकल बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक. पण युनिव्हर्सिटीला डायरेक्टली त्यांचा संबंध येत नाही, ते JNMCमध्ये करतात आणि त्यांचे ॲडमिशन्स वगैरे आणि एक्झाम्स वगैरे ते पॅरामेडिकल बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक म्हणजे कर्नाटक सरकारवाले त्यांचं सगळं मॉनिटरिंग, एक्झाम्स, ॲडमिशन्स ते सगळं ते सांभाळतात, युनिव्हर्सिटीवाले सांभाळत नाहीत. आणि आता मी जे म्हटलं की हे जे एलाइड प्रोग्राम्स बॅचलर प्रोग्राम्स आहेत खूप वर्ष डायरेक्टली UGCच्या हाताखाली यायचे, पण आता हा नॅशनल काउन्सिल ऑफ एलाइड हेल्थ प्रोफेशन्स म्हणून हा आता मेडिकल कॉलेजला कसं नॅशनल मेडिकल कमिशन आहे तसं सगळ्या एलाइड हेल्थ कॉलेजेसना नॅशनल कमिशन ऑफ एलाइड हेल्थ प्रोफेशन्स अशी ही एक संस्था एक सरकारनी सुरू केलेली आहे. तर ते सगळे म्हणजे ती जे म्हणजे समिती आहे ती ह्या कोर्सेसना मॉनिटर करणार म्हणजे ह्या प्रोग्राम्सना.